पोलीस भरतीमध्ये मार्क जातात कुठं? मला एक सांगा, तुमचे मार्क जातात कुठं? जे गणिताचं जे साठा आहे तिथूनच येतं, बुद्धिमत्ताचे पुस्तकात आहे तिथून येतं, जीकेचे पुस्तकात आहे तिथून येतं. जवळपास 90% जे काही आहे माणसं तेच येणार आहे. काही म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. मला एक सांगा, बदल कुठं होतो? बदल होतो तुमच्या चालू घडामोडीमध्ये. जे अगोदरचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते आता नाही आहेत, जे उपमुख्यमंत्री होते त्या ठिकाणी आता दुसरं कोणी. म्हणजे बदलत काय असतं? बदलत असतं तुमचं चालू घडामोडी. तर चालू घडामोडी हा असा विषय आहे ना की भाई, चालू घडामोडी जो पुस्तक पाहिलं, तर माझ्या ठिकाणी एक पुस्तक आहे. थांब, माझ्याकडे 2 मिनिटं कॅमेरा नको करू, दोघांच पुस्तक दिसायचं. आता हे पुस्तक घेऊ नको, मी हे पुस्तक नाही घेऊ शकत, घेतलं उगाच ते कॉन्ट्रोवर्सी ठरेल. तर ते पुस्तक तुम्हाला सांगतो, तर तिथं काय माहितीये का, फक्त तुम्हाला भाई फक्त थेअरी दिली, फक्त थेअरी, रट्टा मार. पण आपल्याकडे हा विषय आहे. आपल्याकडे कसं असतं माहितीये का, हे बघा मी तो सांगतो, फोटो असतो फोटोच्या खाली माहिती, फोटो असतो फोटोच्या खाली माहिती, फोटोच्या खाली माहिती. याच्यानं होतं काय माहितीये का भाई, आपल्याला अभ्यास करायला मजा येते, इंटरेस्टिंग वाटतं काहीतरी, आणि महत्वाची गोष्ट, फोटो पाहिल्यामुळे ती माहिती आपल्या जास्त लक्षात राहते. आणि ही गोष्ट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त स्वराज्य अकॅडमी नाशिक हे ऍप करत आहे, दुसरं कोणीही करत नाही. पण महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल, तुम्हाला चालू घडामोडीमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल, तर प्ले स्टोअरला जा, त्या ठिकाणी सर्च करा स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं ऍप सर्च करा, आणि तिथं तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाणार आहे. जय महाराष्ट्र.